21 समासी जुना दासबोध. हळूहळू आता आपण 19व्या समासापर्यंत आलेलो आहे. 2 समास फक्त राहिलेले आहेत. आणि हा समर्थांनी तपश्चर्या काळात टाकळी इथे लिहिलेला ग्रंथ आहे. त्यामुळे हा पूर्ण आध्यात्मिक किंवा त्याच्यामध्ये पूर्ण तत्वज्ञान सांगितलेलं आहे. आपण ओळीनी सगळं तत्वज्ञानातले जे काही मुद्दे आहेत, विवेक, वैराग्य, सद्गुरु लक्षण, शिष्य लक्षण, असे एक एक किंवा विविध शिकवण, असं करत करत मागचा समास आपण जो पाहिला होता तो पाहिला होता सत्संग महिमा. आता हा समास आहे 19वा. हा आहे संत संग महिमा किंवा महात्म्य. सत्संगामध्ये काय काय पाहिलेलं होतं की आपण ग्रंथाचं किंवा हरिकथा, कीर्तन हे जे जातो किंवा ऐकतो निरूपण, ह्याला आपण सत्संग म्हणतो. कुठलाही सत्संग मेळा आपण असंच म्हणतो ना की कुणीतरी अभ्यास केलेला असतो श्रोत्यांनी, वक्त्यांनी, आणि तो अभ्यास श्रोत्यांकडे मांडलेला असतो. त्याला आपण सत्संग मेळा म्हणजे आपल्याला कळेल अशा ह्याच्याप्रमाणे आपण त्या समासात पाहिलं. आता संत संग म्हणजे काय? मुळामध्ये आपल्याला संत म्हणजे काय हे समजून घ्यायला पाहिजे. संघ म्हणजे काय हे समजून घ्यायला पाहिजे. संत संघ म्हणजे संतांची प्रत्यक्ष संगती. म्हणजे प्रत्यक्ष संत असतात. सत्संगामध्ये काय होतं की संत असतात असं नाहीये. त्यांचा जो ग्रंथ आहे किंवा त्यांची जी शिकवण आहे किंवा संप्रदायाची जी शिकवण आहे त्याच्यावर आपण चर्चा किंवा चिंतन म्हणूयात किंवा प्रवचन असं आपण ऐकत असतो. त्याला आपण सत्संग म्हणतो. म्हणजे त्याच्यामध्ये काय आहे, सत्संगामध्ये श्रवण, मनन, निधिध्यास, म्हणजे जे ऐकतो त्याचा आपण विचार करतो, चिंतन करतो, मग निधिध्यास करतो त्याच्यावर. म्हणजे उपनिषदामधल्या या ज्या पायऱ्या आहेत साक्षात्कारापर्यंतच्या ह्या असतं. किंवा त्या सत्संगाचा परिणाम काय होतो तर आपल्याला ज्ञान मिळतं किंवा विवेक पण आपण करायला लागतो. ऐकून ऐकून त्याच्यामध्ये सांगितलेल्या ज्या काही गोष्टी आहेत त्याच्यावर चिंतन करून. आणि त्याचा जो धोका आहे सत्संगातला महत्वाचा धोका की फक्त आपल्याला शब्दज्ञान असतं. म्हणजे आपण ते खूप ऐकतो, आपल्याला ते सगळं समजतं, आपण अभ्यास करतो, अभ्यासाने आपण आपला अभ्यास वाढवतो, पण ते काय असतं फक्त बौद्धिक राहतं. ते की आपण हे ऐकलेलं आहे, या ग्रंथात लिहिलेलं आहे, पण त्याचं आचरण कधी होतं जेव्हा, म्हणजे काही काहींच्या बाबतीत होतं पण त्यातला एक धोका म्हणून असं सांगितलेलं आहे. पण संत संगतीमध्ये काय असतं, आपण संतांच्या बरोबर असतो. म्हणजे प्रत्यक्ष देहदारी. माऊली म्हणतात ना की संत म्हणजे काय आहे, चालतं बोलतं परमेश्वराचं स्वरूप आहे असं म्हणतात माऊली. तर त्या देहधारी संतांच्या बरोबर आपण प्रत्यक्ष असतो. त्यांनी संत म्हणजे कोणाला म्हणतो आपण की ज्यांनी प्रत्यक्ष आत्मसाक्षात्काराचा अनुभव घेतलेला आहे, आत्मानुभूती घेतलेली आहे, असे जे आहेत त्यांना आपण अजून आपण पाहणार आहोत संत म्हणजे काय. त्यांच्या सानिध्यात राहून आपण शारीरिक म्हणजे सेवा रूपाने त्यांची सेवा करतो किंवा त्यांचं जे काही वचन आहे, त्यांचे जे काही मेळावे किंवा त्यांचं जे काही आपण उपासना म्हणतो ना त्याच्यामध्ये आपण राहून त्याचं चिंतन करतो. किंवा त्यांचं वाङ्मय, खूप संत आहेत माझ्याही पाहण्यात अजून असे संत आहेत आणि त्यांनी एक उपासना पद्धती असं पुस्तक केलेलं आहे आणि ते स्वतः त्याच्यामध्ये असतात आणि उपासना करणारे अनेक श्रोते साधक म्हणूयात ते पण त्या मेळावा म्हणण्यापेक्षा ऑनलाईन आहे, कारण तो मठ आहे तो बडगाव म्हणजे गडिंग्लज सामानगड जो आहे शिवाजी महाराजांचा त्याच्या पायथ्याशी तो मठ आहे. आणि त्याचे जे मठाधिपती आहेत संत आहेत ते, तर ते आहेत अजून देहधारी आहेत आणि प्रत्यक्ष मानवी स्वरूपात ते आहेत. आणि त्यांच्याबरोबर जो सत्संग केला जातो त्याला आपण म्हणतो संत संग. म्हणजे काय संघ, संत म्हणजे काय आपण पाहूयात, अजून खूप व्यापक अर्थ पाहूयात त्याचा. पण संघ म्हणजे काय तर जोड किंवा आसक्ती. म्हणजे संतांबरोबर आपली जोड असणे किंवा संतांबरोबर आपली आसक्ती असणे. म्हणजे संत आपल्याला दिसत असतात, त्यांच्याबरोबर आपण राहत असतो, त्यांच्याबरोबर आपण चिंतन करत असतो. अशा पद्धतीने जो संघ आहे त्याला संत संघ म्हटलं जातं. मग ह्याच्यामध्ये काय होतं तर हृदय परिवर्तन होतं.
मुख्य म्हणजे संत संघामुळे, सत्संगामुळे होतच होतं, पण सत्संगामध्ये आपल्या स्वतःचं खूप त्याच्यामध्ये काय म्हणतात त्याला प्रयत्न लागतात. कारण आपण एखादा ग्रंथ वाचून त्याच्यावर चिंतन करून मग आपल्या आचरणात आणतो आपण, त्याला प्रयत्न जास्त लागतात सत्संगाला. पण संत संघाला काय होतं, भक्तिभाव ऑटोमॅटिकली निर्माण होतो. कारण आपण त्या वातावरणात राहतो, त्या ऊर्जेमध्ये राहतो, आणि मग आपले विचार त्याप्रमाणे बदलत जातात. त्यामुळे त्याचा परिणाम असा होतो की हृदय परिवर्तन आपलं लवकर होतं आणि भक्तिभाव निर्माण होतो. आणि ह्याचा एक धोका आहे, म्हणजे जसं आपण सत्संगाचा धोका पाहिला की फक्त बौद्धिक किंवा शाब्दिक ज्ञान आपल्याला मिळतं, तसा याचा एक धोका आहे की जर त्याच्यामध्ये सुद्धा विवेक केला नाही संत संघामध्ये, तर काय होतं, व्यक्तिपूजा केली जाते. हा फार मोठा धोका आहे की हे संत म्हणजे आमची परंपरा, यांच्याशिवाय वेगळे संत काही मी मानणार नाही, हे म्हणजे आमचे. मग दुसऱ्या संतांना नावं ठेवायची किंवा दुसऱ्या संतांकडे जाणाऱ्या साधकांना काही बाई बोलायचं, हा एक धोका संत संघामध्ये होऊ शकतो. आता मग साधनेमध्ये काय भूमिका असू शकते सत्संगाची किंवा संत संघाची, तर सत्संगामुळे बुद्धी शुद्ध होते. नित्य नित्य आणि अनित्य काय हे दृढ होतं, कारण आपण त्यांचं वाङ्मय वाचत असतो, त्यामुळे आपल्याला तो विवेक आहे तो दृढ होतो. पण संत संघामुळे काय होतं, अहंकार विरघळतो मुळामध्ये, कारण आपण पूर्णपणे त्यांना स्वीकारलेलं असतं. त्यामुळे आपली शरणागत भावना ही जास्त वाढते आणि आपलं मन आहे ना ते मृदू होत जातं. हा खूप मोठा संत संघाचा परिणाम आहे. म्हणून म्हटलं जातं की संत संघ हे सत्संगाचं प्रवेशद्वार. म्हणजे आधी संत संघ लाभलेल्या लोकांना सत्संगाचा खूप फायदा होतो, पण आधी संतांचा संघ लाभलेला नाही, ढोंगी संत नाही. आपण खूप पाहतो आहोत आणि समर्थांचे आपण पूर्णपणे समास पाहिलेले आहेत त्याच्यावर. गुरु सद्गुरु लक्षणांमध्ये ढोंगी लबाड संत सांगितलेले आहेत समर्थांनी कसे असतात, आणि शिष्य सत्शिष्य लक्षणामध्ये त्यांनी ते पारखून घ्यायला पाहिजेत विवेकाने. तर असे जर संत आपल्याला लाभले तर ते संत संघ जो आहे तो सत्संगाचा प्रवेशद्वार असं म्हटलं जातं. म्हणून माऊली म्हणतात की संत हे चालते बोलते परमेश्वर स्वरूप आहे. आणि मग जेव्हा ह्या दोन्हीचा सत्संग आणि संत संघ याचा समन्वय साधला ना की साधना त्या साधकाची परिपूर्ण झाली असं म्हणतात. आणि म्हणून समर्थ काय, पहिलीच ओवी या समासामध्ये आहे, संत संग भाग्ये लाभला, संत संग कैचा अभाग्याला, जयासी संत संग जोडला, ते संतची होती स्वये. संत संघाला खूप महत्व का दिलेलं आहे, किंवा संत संघ हे सत्संगाचं प्रवेशद्वार का म्हटलेलं आहे, तर संत संघ भाग्ये लाभला. संत संघ हा जर म्हणजे काय म्हणतात त्याला भाग्यात असेल, तुमच्या कर्मानुसार तुमचं प्रारब्ध उत्तम असेल तरच तुम्हाला संत संघ लागतो, अदरवाईज तुम्हाला संत संघ हा लाभत नाही. म्हणून त्याला समर्थ म्हणतात, पहिली ओवी आहे या समासाची, संत संघ कैचा अभाग्याला. ज्याला संत संघ लाभणार नाही त्याला अभागी म्हटलेलं आहे समर्थांनी. तेवढं त्याचं नशीब नाहीये, तेवढं त्याचं प्रारब्ध नाही, त्याच्या भाग्यामध्ये संत संघ लिहिलेला नाही. जयासी संत संघ जोडला, ते संतची होती स्वये. कारण अभागी किंवा भाग्यवान का म्हटलंय, तर संत संघ लाभलेला माणूस साधना जो साधक आहे तो संतच होऊन जातो. आणि हे पटवून देण्यासाठी समर्थांनी अनेक उदाहरणं दिलेली आहेत की संत संघ वेगळा आहे आणि व्यवहारातला संघ कसा वेगळा आहे. त्याच्यामध्ये समर्थांनी सांगितले की एखादा कागद आहे, त्या कागदाला आपण जे अत्तर टाकू किंवा जे तेल टाकू त्या कागदावर किंवा जो सुगंध टाकू तसा वास त्या कागदाला येतो, पण कालांतराने तो उडून जातो वास, आणि कागद हा कागदच राहतो. हा व्यवहारातला संघ समर्थांनी सांगितलेला. किंवा परीस आपण त्यावेळेसही पाहिलेलं आहे उदाहरण, की परीसाने काय होतं की परीसाचा दगड लोखंडाला लागला तर लोखंडाचं सोनं होतं, बरोबर आहे. पण ते सोनं झालेलं लोखंड आहे, ते पुन्हा दुसऱ्या लोखंडाला लावलं तर त्याचं सोनं होत नाही.
म्हणजे हा व्यवहारातला संघ आहे. किंवा चंदनाची झाडं आहेत. चंदनाची झाडं जिथं आहेत तिथे चंदनाच्या झाडाच्या आसपास वास येईल, तुम्हाला सुगंध येईल. पण तिथं मोरी, बाभळी किंवा इतर चंदन सोडून अनेक झाडं आहेत, तर त्यांना चंदनाचा वास हा येणार नाही. म्हणजे समर्थांनी ही उदाहरण, किंवा अजून एक उदाहरण खूप छान समर्थांनी दिलेले आहे त्या ओव्यांमध्ये, की भिंगोरी माहितीये ना तुम्हाला, की एक आळी भिंगोरी म्हणून एक पक्षी आहे म्हणा किंवा कीटक आहे म्हणूयात आपण. तो काय करतो, एका आळीला आणून ठेवतो आपल्या घरट्यामध्ये आणि त्याला रोज भीती दाखवतो आणि त्या भीतीने ती आळी स्वतःच काय आपण कोण आहोत हे विसरते की भिंगोरी होते. तर समर्थ सांगतात की असा संघ भीतीने ती भिंगोरी होते. ती जी कोणती आळी ती पकडून आणते कोणती तरी आळी आणि आपल्या घरट्यात ठेवते आणि रोज तिला भय दाखवत असते की जेणेकरून ती भिंगोरीच झाली पाहिजे. म्हणजे तो काय झाला, त्या भिंगोरीचा संग लागल्यामुळे. पण ते काय आहे, भयाने. पण समर्थ इथे सांगतात की ज्यांना संत संग लागतो त्यांच्याकडे निर्भयता असते, अजिबात भय शिल्लकच राहत नाही. कारण ते सांगतात ना, जयासी संत संग जोडला ते संतची होती स्वय. भयच राहत नाही ना. आपण संत कोणाला म्हणलंय, तर ज्यांना आत्मज्ञान आहे त्यांना आपण संत म्हणतो. आणि अजून आपण पुढे पाहणार आहोत संत म्हणजे कोण, तर सत या धातूपासून हा शब्द बनलेला आहे. आणि संघ म्हणजे आपण पाहिलं की आसक्त होणे किंवा जोडलं जाणे. आता सत मध्ये जे स्थित आहेत ते संत. सत म्हणजे काय, सच्चित आनंद स्वरूप, सत्य स्वरूप जे आहे ते परब्रह्माचं आहे किंवा परमात्म्याचं आहे किंवा ईश्वराचं आहे. त्या ईश्वरामध्ये अखंड अनुसंधानामध्ये जे असतात, जरी देह असला तरी, म्हणजे देहात असून पण ते विदेही असतात. म्हणजे सगळे शारीरिक धर्म किंवा या शरीराची सगळी कार्य ते करत असतात, पण त्यांचं चित्त मात्र कुठं असतं, तर भगवंता प्राप्तीसाठी किंवा भगवंतामध्ये ते लीन असतात. म्हणजे त्यांचा संघ हा अखंड भगवंतामध्ये लाभलेला असतो, म्हणून त्यांना संत म्हणतात. त्यांचं मन, त्यांचं वचन, त्यांचं कर्म हे सगळं त्या सत्याशी जोडलेलं असतं किंवा सत्य तत्व जे आहे त्याच्याशी एकरूप असतं. आणि देहाभिमान ओलांडून त्यांचा आत्माभिमान असतो. म्हणजे मी म्हणजे करता असं ते देहाला मानतच नसतात. देहधर्म ते चालवत असतात आणि त्यांचं मुख्य काम काय असतं माहिती का, स्वार्थी नसतो त्यांच्यामध्ये. स्वार्थ अगदी काहीच कणाचा पण नसतो. त्यांचं उच्च उद्दिष्ट असतं की लोकांचं परम कल्याण करणं. असे जे आहेत त्यांना आपण संत म्हणतो. म्हणजे काय आहे, त्यांनी देव अनुभवलेला असतो, स्वतः मुक्त असतात आणि इतरांना मुक्त करण्याचं मार्गदर्शन ते करत असतात. अनेक दुःखी पीडितांना ते काय म्हणतात त्याला समाधान देत असतात. आता आपण काय करतो नॉर्मली, संत कोणी एखादे आपल्याला भेटले तर आपण काय करतो, प्रपंचातलेच त्यांना अडचणी विचारायला जातो. माझ्या मुलाला नोकरी लागेल का, मी या परीक्षेत पास होईन का, मला नोकरी लागेल का, इतक्या अडी अडचणी आपण त्यांना सांगत असतो आणि ते पण बिचारे मार्गदर्शन करत असतात. कारण त्यांचं काम आहे दुःखी पीडितांना मार्गदर्शन करणं. पण समर्थ सांगतात तसं करू नका, तसं करू नका. खरंच संत संघ जर तुम्हाला लाभला तर त्याचा तुम्ही फायदा उठवा. त्यांना प्रपंचातल्या अडीअडचणी सांगू नका. त्या प्रपंच काय होत, म्हणजे जेव्हा तुम्ही संत संघानी राहाल तेव्हा तो प्रपंच हळूहळू फिका होत जाईल तुमचा आणि तुमचा परमार्थ वाढत जाणार आहे. त्यामुळे संत संघ जेव्हा लाभेल तेव्हा तुम्ही काय करायला पाहिजे, तर त्या संत संघाचा उपयोग करून घ्यायला पाहिजे. म्हणून म्हणतात ना की संत संघ लाभणं हे अतिशय दुर्लभ काम आहे. जसं सद्गुरू संत आणि सद्गुरू एकच आहेत, पण इथं हा समाज संत महिमा सांगतायत संत संघाचा, म्हणून ते सांगतात की अतिशय दुर्लभ काम आहे संत संघ. आणि संत संघ ज्याला लाभत नाही त्याला अभागी म्हणून समर्थांनी म्हटलेलं आहे. आता संत हा काय वेशावरून ओळखला जात नाही. कधी कधी बघा ना, शंकर महाराजच बघा, शंकर महाराजांचं उदाहरण घेऊ किंवा कोणतेही अक्कलकोट स्वामी बघा, कोणतेही संत बघा, समर्थ बघा. समर्थ काय आहे, त्यांच्या वस्त्र पेहरावा काय आहे, अतिशय कमी आहे, हातामध्ये माळ आहे. म्हणजे संत हे वेशावरून ओळखता येत नाही, तर वर्तन,
त्यांचे विचार, त्यांच्याकडे अपरिमित करुणा असते. हे सगळे गुण त्यांच्याकडे भरलेले असतात. त्यामुळे संत हे वेशावरून कधीच ओळखायचे नसतात, असं समर्थ शिष्याला इथे सांगत आहे. महिमा सांगतात किंवा संतांचं महात्म्य सांगतात. मग संतांची मुख्य लक्षणं काय आहेत? तर मुख्य लक्षण पहिलं आहे ईश्वर निष्ठा, म्हणजे अखंड भगवंताच्या अनुसंधानात असतात. अहंकार रहितपणा, त्यांच्याकडे नीतूपणा नसतो. ते जे काही कार्य करतात, जे काही काम करतात, त्याचं सगळं श्रेय ते त्यांच्या सद्गुरूंना देतात. सद्गुरू आपण पाहिलं, सद्गुरू हे परब्रह्म तत्व आहे, त्यांना देतात. समर्थांनी पण हा ग्रंथ लिहिला, पण त्यांनी सांगितलं की हे माझं काम नाही, हे रामरायांची वचन आहेत, हे रामरायांचे बोल आहेत आणि हे माझं काम नाही, त्यांच्या कृपेची ही वचन आहेत. कोणत्याही संतांचं तुम्ही चरित्र हे साहित्य पाहिलं ना, तर त्याच्यामध्ये लक्षात येईल की त्यांच्याकडे अहंकार म्हणजे देहाचा अहंकार, मी करताय, मी हा ग्रंथ लिहिलाय, असं ते म्हणणार नाही. ते त्यांच्या सद्गुरूंना त्याचं श्रेय देतात आणि त्याचा मोठेपणा सद्गुरूंना देतात. त्यांच्याकडे करुणा आणि प्रेम असतं, प्रचंड असतं. सर्व जीवांवर अतिशय समभाव असतो त्यांचा. म्हणजे मनुष्यामध्ये सुद्धा ते भेद करत नाहीत की हा श्रीमंत आहे का हा गरीब आहे, का हा एकनिष्ठ आहे का हा एकनिष्ठ नाही. सगळ्यांवर त्यांची कृपादृष्टी असते. म्हणजे काय की समर्थ सांगतात शिष्याला की सगळ्यांवर समान कृपादृष्टी असते, घेण्याची ताकद मात्र प्रत्येकाची वेगळी असते. तर त्या संतांच्या संघामधून तू पूर्णपणे काय म्हणतात त्याला, तुला जेवढं मिळवता येईल प्रपंचाशिवाय परमार्थामध्ये तेवढं तू घे. त्या संतांमध्ये स्वार्थ शून्य असतो, कारण ते सगळं परम कल्याणाची कामं करत असतात. कुठलंही काम ते स्वतःच्या स्वार्थासाठी, म्हणजे मला समर्थांच्या चरित्रातली एक गोष्ट आठवते की समर्थांचं स्वतः निस्वार्थी होतेच, पण त्यांचे शिष्य पण तसेच असायला पाहिजेत हा त्यांचा कटाक्ष होता. एकदा शिवाजी महाराजांकडे नेहमी जे मी नाव विसरले ते जात असत, दिवाकर किंवा मला आता नाव आठवत नाही, आठवलं तर मी सांगेन. पण त्याच्याऐवजी एकदा असा प्रसंग पडला की त्यांना कल्याण स्वामींना पाठवावं लागलं शिवाजी महाराजांकडे. आणि महाराज भेटले, ते काय पत्र, समर्थांचा जो काही संदेश होता तो कल्याण स्वामींनी दिला, असं कसं वगैरे म्हणता म्हणता ते म्हणाले, कल्याण चर्चेमध्ये बोलताना कल्याण स्वामी म्हणाले की त्यांचा जो भाऊ आहे तो डोंगावच्या मठात राहतो, तर तिथं गायी कमी आहेत वगैरे, असं ते बोलता बोलता बोलून गेले. त्याबरोबर शिवाजी महाराजांनी ते जे काही बोलले तेवढं त्यांना त्या डोंगाव मठाला काय म्हणतात त्याला, सेवा पुरवली, असं झालं. आणि कल्याण स्वामी समर्थांकडे आले आणि समर्थांकडे आल्यानंतर नेहमीप्रमाणे समर्थांना सगळं सांगायला लागले की महाराज भेटले, अशी अशी चर्चा झाली, असं असं सांगितलं. त्याबरोबर समर्थांनी सांगितलं हा निस्पृहपणा नाही, कारण नकळतपणे सुद्धा तू तुझ्या भावाबद्दल डोंगावच्या मठामध्ये काय आहे हे मागून घेतलंस ना. ऍक्च्युली कल्याण स्वामींना मागायचं नव्हतं, चर्चेमध्ये त्यांनी, म्हणजे तिथे सुद्धा किती सावधपणा असायला पाहिजे. आणि त्याच्यानंतर कधीही कल्याण स्वामींना शिक्षा म्हणून शिवाजी महाराजांकडे समर्थांनी पाठवलं नाही. म्हणजे की स्वार्थ शून्यता, निस्पृहता किती होती सगळ्याच संतांकडे असते. समर्थांच्या ग्रंथाचं आपण चिंतन करतोय म्हणून मी समर्थांच्या चरित्रातलं एक उदाहरण दिलं. समत्व बुद्धी असते, स्थितप्रज्ञता जो गीतेमध्ये आहे ना, की सुख पण आणि दुःख पण एकच आहे, किंवा मान आणि अपमान हा पण एक आहे, म्हणजे त्याच्यामध्ये समभाव असतो. त्यांच्याकडे कोणाबद्दल द्वेष नसतो, कोणाबद्दल मत्सर नसतो. ते असं वाटायला तयार असतात सगळ्यांना, घेणारे म्हणजे म्हणतात ना ते देणाऱ्याचे हात हजारो, काय दुबळी माझी झोळी, अशा पद्धतीने संत असतात की ते भरभरून देत असतात. पण शिष्याने तसं बनायला पाहिजे. हे काय आहे, शिष्याला उपदेश करतायत समर्थ की कसा संतांचा संघ असतो आणि त्यातून काय आपण घ्यायचं असतं. त्यांच्याकडे क्षमा असते, सहनशीलता हा गुण असतो संतांकडे. कितीही म्हणजे असं एकदा समर्थांच्या चरित्रामध्येच गोष्ट आहे की अर्घ्य द्यायला जातात
कल्याण स्वामी आणि समर्थ, आणि त्या नदीच्या पाण्यामधून ते पाणी घेऊन अर्घ्य द्यायचं असतं सूर्याला, आणि त्याच्यामध्ये सूर्य किरण पाहायची असतात सूर्योदयाच्या वेळेसची. आणि ते असं पाणी घेतात, तर प्रत्येक वेळेस त्या पाणी घेतात ना अर्घ्य देण्यासाठी ओंजळीमध्ये, तर त्याच्यामध्ये एक विंचू येत असतो कायम. असं करत तो विंचू आला की त्याची नांगी पकडायची आणि त्याला त्या नदीमध्ये फेकून द्यायचं. आणि ते 3-4 वेळा असं होतं. कल्याण स्वामी म्हणतात की तुमचं अर्घ्य देण्याचं काम राहत आहे ना. ते म्हणाले नाही, मी त्याची नांगी पकडून त्याला फेकून देतो आणि माझं काम करतो अर्घ्य देण्याचं. तर त्याला एकदा मारून टाका, किंवा कशाला तो सारखा तुमच्या ओंजळीत येतो. तेव्हा समर्थ त्यांना सांगतात की तो त्याचा धर्म करतोय, विंचवाचा धर्म तो करतोय, माझा धर्म मी करतोय. मला अर्घ्य द्यायचंय, मी त्याची नांगी पकडतो त्याला सोडून देतो आणि माझं अर्घ्य देण्याचं काम करतो. अशा पद्धतीने क्षमाशीलता, सहनशीलता हे गुण संतांमध्ये असतात. म्हणजे वेशावरून संत ओळखायचे नसतात, तर त्यांच्या गुणांवरून संत ओळखायचे असतात. पण त्या गुण पारख करण्याची सुद्धा शिष्याकडे ताकद असली पाहिजे. नाहीतर आपल्याला भेटलेत खरंच संत आणि आपण काही म्हणजे खूपदा असं म्हणतात की नाही की प्रत्यक्ष सद्गुरू आले होते पण मी ओळखू शकलो नाही हो. आपल्याला खूप अनुभवांमध्ये लक्षात येतं की नाही, अरे ते होते आणि त्यांना मी ओळखलं नाही, काय मी अभागी आहे, खरंच अभागी आहे त्यांना. म्हणून समर्थ म्हणतात की संत संग ज्यांना लाभत नाही ते अभागी आहेत. मग संत संगतीने काय होतं, महात्मेच सांगतात ना. त्याचा परिणाम काय होतो, तर सतत सुख अनुभवता येतो. आणि त्या सुखाने काय होतं, निर्भय बनतो साधक. निर्भयता हा गुण साधकामध्ये येतो, कारण तिथं भयच नाहीये. दुःख सगळ्या मुख्यत्वे आपण कशाला घाबरत असतो, दुःखाला घाबरत असतो. आणि सगळ्यात मोठं दुःख म्हणजे मृत्यू, भय आपण म्हणतो की नाही. पण जेव्हा संतांचा संग लागतो तेव्हा आपल्याला कळतं की तो मृत्यू आहे, तो या देहाचा आहे, आत्म्याचा नाहीये. त्यामुळे तो साधक जो आहे हा निर्भय बनतो, कारण त्याला सतत सुखाचा अनुभव घेण्याची सवय लागते संतांच्या संगामुळे. त्याच्यानंतर त्याच्यामध्ये ज्ञान आणि भक्तीचा उदय होतो शिष्यामध्ये किंवा साधकामध्ये. कारण काय होतं, अनेक शंका या आपल्या संतांना विचारल्या जातात. जसं गुरु शिष्य संवाद आता आपण जो पाहतोय असाच आहे ना, की शिष्याला ज्या काही शंका येतात त्या शंका गुरुला विचारल्या जातात आणि संत संघाचं हे महत्व आहे. नाहीतर आपल्याला तो ग्रंथ सत्संग असता तर आपल्याला काय करावं लागलं असतं, तो ग्रंथ शोधावा लागला असता, तिथं आपलं कुठं उत्तर मिळतंय असं पाहावं लागलं असतं. पण संत संघामध्ये तसं नाही, तुम्हाला संतांकडे लगेच तुमच्या शंकांचं निरसन होणार आहे. त्यामुळे काय होणार आहे, तुमच्याकडे ज्ञान येणार आहे. शंका येतात म्हणजे अज्ञान आहे ना तुमच्याकडे, ते अज्ञान जाऊन ज्ञान मिळणार आहे. आणि ज्ञान मिळाल्यानंतर, सगळ्या शंकांची उत्तरं मिळाल्यानंतर आपोआपच भक्ती वाढत जाणार आहे. की आपल्याला ज्ञान झाल्यावर आपल्याला ते विश्वास बसतो आणि आपल्यामध्ये भक्तीचा उदय होऊन तो वाढत जातो. आता संतांच्याकडे संत संग लाभल्यानंतर समर्थ सांगतात की शरणागती खूप महत्वाची आहे. कारण शरणागतीमध्ये सामर्थ्य फार मोठं आहे. म्हणजे शिवाजी महाराजांना पण त्यांनी पत्र लिहिलेलं आहे, तेव्हा त्यांनी सांगितलेलं आहे, विजापूरचा सरदार निघाला असं ते पत्र आहे. पहिली सगळी अक्षरं घेतली तर त्याच्यामध्ये समर्थांनी सूचना दिलेली आहे की हे कार्य आहे, याच्यामध्ये भगवंताचं अधिष्ठान लक्षात ठेवा असं आहे. कारण सामर्थ्य भरपूर आहे, पण एखादा सामर्थ्यवान माणूस सुद्धा कधी कधी अपयशी होऊ शकतो किंवा त्याला अपयश येऊ शकतो. पण तेच जर शरणागतीने तो संतांना शरण गेला आणि संतांच्या काय म्हणतात त्याला शरणागतीच्या कृपेने शरणागत झाल्यामुळे संतांची जी कृपा होणार आहे ते भगवंताचं अधिष्ठानच आहे. त्यामुळे ती मोठी मोठी कार्य सुद्धा तो सफलतेने यशस्वीपणे पार पाडू शकतो. त्यामुळे शरणागत हे फार मोठं सामर्थ्य आहे आणि हे संतांना शरण गेल्यामुळे साधकांना शिष्याला प्राप्त होतो. मुख्य शरणागत झाल्यामुळे देहबुद्धी सुटून जाते. शरणागती कधी येते, आपण काय म्हणतो की जेव्हा आपण आपला देह म्हणजे मी करता नाही हे समजतं, हे जेव्हा आपण स्वीकारतो त्याच प्रक्रियेला आपण शरण येणं म्हणतो की नाही. की काहीही केलं तरी ते करता जो कोण आहे तो आहे, ईश्वर आहे, परमात्मा आहे, सद्गुरू आहे. म्हणजे तिथे काय आहे, मी करता आहे हा भावच
जातो आणि मग मी करता आहे हा भाव संपला की देहबुद्धीच संपते. त्यामुळे शरणागतीमध्ये फार मोठं सामर्थ्य आहे. त्यामुळं समर्थ सांगतात, हे शिष्या संत संघामध्ये तू पूर्णपणे शरणागती पत्कर आणि त्या संतांचं जे काही आहे, वचन आहे, उपासना आहे, साधना आहे, ती तू पूर्णपणे कर. मग त्यामुळे काय होतं, मग अशी आपण म्हणलं तसं की प्रपंच फिका फिका होत जातो आणि परमार्थ हा ऑटोमॅटिकली वाढत जातो. परमार्थ म्हणजे काय, परम अर्थ, ते प्राप्त करायचं आपल्याला आपल्या जीवनात. मी कोण आहे, मी कुठून आलोय, माझं खरं स्वरूप काय आहे, हे प्राप्त करणे हा परमार्थ. आणि ह्याच्याकडचा ओढा आपल्याला संत संघाने वाढत जातो, कारण संतांकडून आपल्याला त्या सगळ्या प्रश्नांची उत्तर मिळत जातात. आणि मग आपला अडतं कुठे, आपल्याला उत्तरच व्यवस्थित मिळत नाही. म्हणजे कसं आहे की आता दोन मार्ग आहेत, आपल्याला जायचंय, दोन मार्ग फुटलेत आणि आपल्याला जर एखादा माणूस भेटला आणि त्याला आपण विचारलं की बाबा मला इथं इथं जायचंय आणि यातला ह्या दोन्ही मधला मी कुठल्या मार्गाने जाऊ म्हणजे मला माझं जे काही कुठं जायचंय ते ठिकाण मिळेल, त्या माणसाने तुम्हाला बरोबर हे काय म्हणतात त्याला मार्गदर्शन केलंय की बाबा या मार्गाने तू जा. पण तो मार्ग जरा काट्याकुट्याचा आहे. मग आपण म्हणतो इथूनच असाच येईल ना तो मार्ग. म्हणजे काय आहे, शरणागती कशी आहे की ह्या माणसाने सांगितलेलं आहे त्या मार्गानेच मी गेलो तर मला नक्की मिळेल हे ठिकाण, पण तो जरा खराब रस्ता आहे, चालताना काटेकुटे आहे. मग आपण काय म्हणतो, जरा असं आडव्या मार्गाने जाऊन पाहू, संपलं. शरणागती नाही, आपली देहबुद्धी आपण वापरली, अविवेक आपण केला की नाही त्यांनी सांगितलेल्या काट्याकुट्याचा का असं ना, इतका विश्वास पाहिजे, त्याला आपण शरणागती म्हणतो. त्यामुळे संतांना शरण जाणं शिष्याला समर्थ सांगतात. आणि आपण पाहिलं की संत हे आत्मसाक्षात्कारी असतात. म्हणजे त्यांनी मी म्हणजे अहम ब्रह्मास्मी ह्याचा अनुभव घेतलेला असतो. प्रत्येक संतांनी त्याचा अनुभव घेतलेला असतो. त्यामुळे शिष्य पण तसाच व्हावा, शिष्याने सुद्धा त्याचा अनुभव घ्यावा असंच प्रत्येक संतांना वाटत असतं. म्हणून तर आपण त्यांना संत म्हणतो किंवा त्यांना आपण सद्गुरू म्हणतो. आपल्यासारखेच, कारण त्या ओवीतच आपण पाहिलं की नाही की संत संघ लाभल्यामुळे काय भाग्यवान का म्हटलेलं आहे, तर ते शिष्य संतच होऊन जातात, साधक संतच होऊन जातात, कारण संत हे आत्मसाक्षात्कारी असतात. अशामुळे संत संघावर तू श्रद्धा ठेव, विश्वास ठेव, सद्गुरु चरणी तू पूर्णपणे शरण जा, असं समर्थ शिष्याला सांगतात. आता ह्याने काय होतं, तर चित्ताची चंचलता थांबते. जेव्हा संत संघ आपल्याला लाभतो की नाही, तेव्हा आपल्या मनामध्ये जे विचार आहेत, चलबिचलपणा आहे, तो थोडा कमी होतो. त्याच्यानंतर मनाला समाधान मिळतो. कारण एकतर म्हणजे सायंटिफिकली जरी आपण विचार केला, आपल्याला देवळात गेल्यावर कसं छान वाटतं बघा, कारण त्या देवाची रोज पूजा झालेली असते. तिथे त्या व्हायब्रेशन्स ज्या लहरी असतात ना, त्या पवित्र असतात. आपण 1-2 मिनिटं जरी देवळात जाऊन आलो ना, तरी बघा तुम्ही खूप कटकट झालेली असेल ना, तर तुम्ही म्हणजे माझे सद्गुरू आता ते नाही आहेत, ते म्हणायचेच की तुला नाही जमलं तर नुसतं तू या भूमीत येऊन जा, या भूमीत येऊन जा, कारण ह्या भूमीमधली त्यांची संतांची साधना जी आहे किंवा तिथली जी पवित्र व्हायब्रेशन्स आहेत ना, ती आपल्याला मिळतात. आपल्या व्हायब्रेशन्सची ती मॅच करतात. म्हणजे वैज्ञानिक दृष्टिकोनातून सुद्धा हा जर विचार केला तर काय होतं, चित्ताची चंचलता थांबते. हा अनुभव मी स्वतः घेतलेला आहे, म्हणून मी एवढ्या काय म्हणतात त्याला ह्यानी ठामपणे सांगू शकते की खरंच चित्ताची चंचलता थांबते आणि पूर्ण समाधान मिळतं आपल्याला. परत आपण बाहेर आलो की आपलं सुरू चित्त, घरी गेलं की आता हे असेल, घरी गेलं की, कारण तेच सांगते आपण काय करतो, आपण प्रपंचातल्या गोष्टी संतांकडे नेतो. सुरुवातीला माझंही असंच झालेलं होतं की प्रपंचातल्या गोष्टींसाठी मी त्यांच्याकडे प्रश्न विचारायचे आणि नंतर ते सांगायचे खूप मला की नाही असं, म्हणजे म्हणायचे की त्यापेक्षा तू हा असा अभ्यास कर, तसा अभ्यास कर. पण तेव्हा आपल्याला काय माहिती नव्हतं. म्हणजे ही गोष्ट मी सांगते, माझी जेव्हा मला सद्गुरू लाभले, म्हणजे मी भाग्यवान समजीन, या गोष्टीला सुद्धा आता जवळजवळ 25 वर्ष झाले. तेव्हा काही कळायचं नाही, कोणीतरी एक मैत्रीण घेऊन गेली आणि त्यामुळे मला ते सद्गुरू लाभले
मला गुरुमंत्र सुद्धा देताना, माझी गुळवणी महाराजांची परंपरा आहे, तेव्हा कवीश्वर महाराज होते, तर त्यांनी मला सांगितलं, त्यांना दर्शन देऊन त्यांनी जर होकार दिला तरच तुला गुरुमंत्र देईल, असं त्यांनी मला सांगितलं. हा मी म्हणजे स्वानुभवाचे बोल मी बोलते आहे हे, म्हणून मी सांगते. आणि मग तिथं जाऊन मग नंतर ते मला म्हणायचे की म्हणजे नंतर ते मला उपाय सांगायचंच बंद केलं त्यांनी, की नाही प्रपंचातला उपाय करायची काही गरज नाही, ते आपोआप होईल असं ते सांगायचे. आणि ते इतके गूढ भाषेत बोलायचे की मला कळायचं नाही, कारण तेवढी माझी पहुंचच नव्हती. मी आपण म्हणतो ना देहबुद्धीवर होतो 25 वर्षापूर्वीचा, म्हणजे आता माझे सद्गुरू असते तर मला खूपदा असं वाटतं, पण कधी कधी असा विचार होतो ते आहेत ना, पण संत संग नाहीये ना, जो आपण सत्संग मिळतो मला पण संत संग नाहीये. तो म्हणजे मला हा अभ्यास करताना दरवेळेस जाणवतं की आपण कितीतरी संधी गमावलेल्या आहेत संत संघाच्या. म्हणून मला समर्थांचा हा जुना दासबोध अभ्यास करताना खूप प्रकर्षाने जाणवतं की साधना मार्गातल्या चुकलेल्या निसरड्या वाटा हा जर मी आधीच अभ्यास केला असता तर मी संत संघाचा पुरेपूर उपयोग करून घेतला असता, असं मला खूपदा वाटतं. त्यामुळे संतांच्या इथं गेलं की चित्ताची चंचलता तुमची पूर्ण थांबते, हा मी अनुभव घेतलेला आहे. आणि तेवढ्या वेळापुरतं का होईना तुम्हाला समाधान मिळतं, सुख मिळतं, शांतता मिळते. मग पण काय आहे माहिती का, तुमची पूर्ण श्रद्धा संतांवर असायला पाहिजे. त्यामुळे संतांवर श्रद्धा म्हणजे काय असलं पाहिजे, तर विवेकाने तुम्ही स्वीकारलं पाहिजे की हे संत आहेत किंवा हे माझे सद्गुरू आहेत, आणि तसं तुमचं अंतर्मुखतेने आचरण व्हायला पाहिजे. ह्याला आपण श्रद्धा म्हणतो. नाहीतर आहे आपलं स्वीकारायचं आणि काहीच नाही करायचं, म्हणजे आपल्या आचरणामध्ये मात्र आपण वेगळं वागायचं. लबाड गुरु म्हणजे आता तर असं म्हटलं जातं की बिनभांडवली धंदा आहे गुरु होणे, हा बिनभांडवली धंदा आहे. तर तसं नाही असायला पाहिजे की तुमचं अंतर्मुखतेने आचरण पण तुमच्या संतांसारखं सद्गुरूंसारखं व्हायला पाहिजे, तरच तुमच्या चित्तावर संस्कार होणार आहे, चित्त शुद्ध होणार आहे. आता चित्त कसा बनलेलं असतं आपलं, चित्तामध्ये अनेक जन्माचे आणि आत्ताच्या जन्माचे पण अनेक संस्कार असतात, म्हणजे पूर्वकर्माचे असतात, अनुभवाचे असतात, अनेक विचारांचे असतात. त्यामुळे काय होतं, चित्तावर असे ठसे उमटलेले असतात, पक्के असतात. आणि ते म्हणजे आपल्या हार्डवेअर, कॉम्प्युटरच्या हार्डवेअरवर, हार्ड डिस्कवर आपण जे हे करतो की नाही, ते डिलीट केल्याशिवाय जात नाही बघा तुमचं, तसे आपल्या चित्तावर अनेक ठसे उमटलेले असतात. आणि मग त्याप्रमाणे आपल्या प्रतिक्रिया होत असतात. म्हणजे समोर आपल्या काहीतरी घडलं की आपल्या कुठल्या तरी जन्मातला अनुभव आपल्या समोर ते चित्त काढतं, मनाला देतं, बुद्धीला देतं, आणि तशी बुद्धी निर्णय देते आणि आपली प्रतिक्रिया ही तशी होते. आता ह्या संत संघामुळे काय होतं, हे ठसे बदलत नाहीत, पण या ठशांचं रूपांतरण मात्र होतं. म्हणून आपण जे म्हणतो की नाही की चित्तामधल्या वासना क्षय होतात. म्हणजे काय होतं, तर ते जे ठसे आहेत ते हळूहळू, कुठलीही जखम आपल्याला झाली हातापायाला, तर आपण ती जखम भरल्यानंतर बरेच दिवस तिथं वण राहतो. आणि मग त्याला मलमपट्टी, मग आपण दाखवतो नाही हा फार दिसतोय बाबा वण, मग आपण त्याला डॉक्टर देतात, ते मलमपट्टी करतो, औषध करतो, आणि मग तो वण हळूहळू हळूहळू फिका होत निघून जातो. ती मलमपट्टी म्हणजे काय आहे, साधना आहे, चित्तशुद्धीची साधना आहे, ती संत संघाने करायचं. तो वण आलेला आहे आपल्याला, आपल्या पूर्वकर्माने, आपल्या विचारांनी, आपल्या अनुभवाने ती वण आलेला आहे, पण तो हळूहळू फिक्का होत एके दिवशी नाहीसा होतो. म्हणजे संस्कार पूर्ण जातात का, नाही जात, संस्कारांचा हळूहळू फिके पण होत जातं आणि त्याचं रूपांतर होत जातं. आणि मग काय होतं, नवीन विचार जे आहेत ते आपल्या चित्तावर प्रभाव टाकतात, की जे संत संघांमुळे आपल्यावर झालेला परिणाम असतो. का बरं असं होतं, कारण जर संत संघ नसेल आपल्याला, तर आपलं मन, आपलं चित्त हे काय आहे, चित्तामधल्या संस्काराप्रमाणे आपलं मन हे विषयांमध्येच रमतं. आणि मग विषयांमध्ये रमल्यामुळे काय होतं, विषयाचं चिंतन होतं आणि मग संग होतो, विषयाशी संग जोडला जातो. आसक्ती, संग म्हणजे काय आपण म्हणतो, जोडणं किंवा आसक्त होणं. आता त्या विषयांशी आपला संग जोडला जातो, त्याप्रमाणे आपलं मन धावत जातं. मग आपल्या मनाप्रमाणे किंवा आपल्या देहाला
अनुकूल नाही झालं की आपल्याला येतो क्रोध. म्हणजे षडरिपू ओळीने तयार होत जातात. पण संत संघामध्ये काय होतं, संत आपल्याला भगवत भजनच करायला सांगतात, नाम सांगतात. प्रत्येकाच्या अधिकाराप्रमाणे संत जी ती काही उपासना आहे, साधन आहे, कुणाला ध्यान देतील, कुणाला नाम देतील, कुणाला अजून काय देतील, ज्याचा जसा अधिकार आहे शिष्याचा तो त्यांना कळत असतो. म्हणजे गोंदवलेकर महाराज सांगायचे ना की रात्री सगळे माझे साधक भक्त झोपल्यानंतर मी त्यांच्यातला वासना देह पाहतो, असं गोंदवलेकर महाराज सांगायचे. कारण त्यांना दिसत असतो संतांना. आणि मग कोणत्या शिष्याला काय हवं आहे हे त्यांना कळत असतं संतांना. आणि मग त्याप्रमाणे ते साधना उपासना देतात. कशासाठी देतात की ती जी वासना आहे ना ती पूर्ण नाही, पण त्याचं रूपांतरण हे सद्वासनेमध्ये व्हायला पाहिजे. आणि मग ही सगळी प्रक्रिया अतिशय हळूहळू आहे. पण संत कृपा झाली तर मात्र एका मिनिटात पण ही प्रक्रिया बदलू शकते. जसं वाल्यापोळ्याचं झालं की नाही, वाल्यापोळी मारत असतो, लुटत असतो. नारद ऋषी त्यांना भेटतात, देवर्षी नारद सद्गुरू भेटतात आणि सांगतात जा तू मारण्याऐवजी विचारू नये घरी तुझ्या पापामध्ये कोण कोण सहभागी आहे. आणि मग त्याच्या लक्षात येतं की आपल्या पापात कोणीच सहभागी नाहीये. आणि मग तो म्हणतो की मला ह्याच्यावर उपाय सांगा, मी एवढं सगळं आजवर केलं, हे एकटं माझ्या एकट्याचं पाप आहे. विवेक त्याचा झाला जागृत तिथे. आणि मग नारद मुनी सांगतात नाही तू राम राम नाव घे. आणि मग त्यांच्यावर राम राम साधना केलेली आहे त्यांनी, संत संघ लावलेला आहे, पण संत संघाला विवेकाने त्यांनी साधना केली आहे, निश्चय केलेला आहे की माझ्या सद्गुरूंवर मी पूर्णपणे विश्वास दाखवून तो निश्चय दृढ झाल्यानंतर, ती साधना दृढ झाल्यानंतर वाल्याचा वाल्मिकी झाला असं म्हणतात. म्हणजे हे एक उदाहरण आहे असं. त्यामुळे काय होतं की संत संघ जेव्हा लागतो तेव्हा तुमचं विषयात चित्त राहतच नाही, तर तुमचं चित्त कशात राहतं, भगवंताच्या विषयांमध्ये राहतं. विषय राहतात पण ते भगवंताचे असतात. आणि मग भगवंतामध्ये तुमचा संघ झाला की आपोआपच तुमचे काम क्रोध हे षडरिपू आहेत यांना काही थाराच राहत नाही ना तिथे. कारण तिथं काय आहे, समानता आहे. सगळे एकच आहेत. कुणाबद्दल राग नाही, कुणाबद्दल द्वेष नाही, कुणाबद्दल तिरस्कार नाही, या भावनाच बदलल्या जातात. त्यामुळे संत नाम तत्व सेवा याकडे मन वळवतात आणि त्याचं चिंतन झाल्यामुळे संस्कार जे आहेत त्याला काय आपण म्हणूयात, आपलं मानसिक रिप्रोग्रॅमिंग होतं असं म्हणूयात आजच्या कॉम्प्युटरच्या लँग्वेजमध्ये. की आपलं प्रोग्रॅमिंग काय आहे, जन्मजन्माचे संस्कार. तुमच्याकडे जेव्हा कॉम्प्युटर येतो ना तेव्हा काय टाकतात, मायक्रोसॉफ्ट टाका, हे टाका, ते टाका, आपण टाकतो की नाही त्याच्यावर, हार्ड डिस्क जी आहे त्याच्यावर, त्याला म्हणतात प्रोग्राम. पण आपल्याला बदलायचे असतील तर आपण काय करतो, रिप्रोग्रॅमिंग करतो. संत संघाने हे रिप्रोग्रॅमिंगचं काम होतं. म्हणजे काय होतं संत संघाने, तर जुने संस्कार कोणते आहेत आपले, राग, त्याचं रूपांतर काय होतं, क्षमा संत संघामुळे. लोभ असेल तर त्याचं रूपांतर होतं समाधानात. त्याच्यानंतर मत्सर असेल तर त्याचं रूपांतर सद्भावांमध्ये होतं. कारण सगळं भगवत चिंतन आहे, भगवत पूजन आहे. भीती असेल तर त्याचं रूपांतर श्रद्धेमध्ये होतं. कारण कोणत्या तरी अनामिक भीतीने आपण शरण जातो संतांना. आणि मग नंतर शरणागतीने काय होतं, आपली श्रद्धा वाढत जाते, आपल्याला अनुभव येत जातात आणि आपल्याला त्या संत संघाचा प्रचंड फायदा होत जातो आणि आपलं रिप्रोग्रॅमिंग होत जातं. मग आता काय होतं, रिप्रोग्रॅमिंग मध्ये काय होतं, पहिल्यांदा जागरूकता निर्माण होते. हे रिप्रोग्रॅमिंग कसं करायचं, तर जागरूकता निर्माण होते. म्हणजे काय होतं, आपल्याला आपले दोष दिसायला लागतात सर्वप्रथम. कारण आपण काय करतो आता, आपलं मन हे बाहेर बघत नाही, विषयांकडे धावत नाही, तर ते अंतर्मुख होतं. म्हणजे आपलं मन काय झालं, जागरूक झालं. आणि मग आपलं मन, आपण काय करायला जातो, आपण म्हणतो नाही नाही आपण असं असं ऐकलेलं आहे, आपल्या सद्गुरूंनी आपल्याला हे सांगितलेलं आहे आणि आपण मात्र असं वागतोय. आपल्याला रिअलायझेशन व्हायला लागतं बघा. म्हणजे काय होतं, आपलं मन जागरूक होतं आणि आपल्याला आपल्यामधले दोष दिसायला लागतात. आणि मग आपण म्हणतो नाही हे चुकीचं वागलं बरं का, आपण असं वागायला नको होतं. आणि आपण कित्येकदा त्या व्यक्तीची जाऊन माफी पण मागतो. त्यावेळेस रागाच्या भरात आपण बोललेलो असतो, पण हा फरक संत संघामुळे होतो.
आणि मग काय होतं, आपल्याला खंत वाटते आणि मग अंतर्मुख वेदना होत राहते आणि आपण त्या व्यक्तीकडे जातो, त्याची माफी मागतो, म्हणजे क्षमा आपल्यामध्ये दिसते. आणि मग त्यामुळे काय होतं, परिवर्तनाची प्रेरणा तिथून सुरुवात होते आपल्याला संत संघामुळे. आणि मग काय होतं, हळूहळू अनेक दुर्गुण आहेत ते असेच आत्मसन्मुख होत राहतात. आपण जेव्हा आत्मसन्मुख होत राहतो तेव्हा आपल्यातले दुर्गुण आपल्याला कळून येतात. आणि मग हे दुर्गुण जे आहेत ना, हे दुर्गुणामुळे आपल्याला दुःख व्हायला लागतं, अंतर्वेदना व्हायला लागते आणि आपण क्षमाशीलतेकडे जास्त झुकतो. आणि क्षमाशील होऊन आपण काय करतो, त्या सद्गुणांची पेरणी करतो. आणि दुर्गुण आहेत, एका वेळेस एकच, एका महिन्यात एकच तलवार असू शकते ना, आयदर एक तलवार राहील, एक काढल्याशिवाय दुसरी बसणार नाही. मग दुर्गुण आहेत, त्याची आपल्याला जेव्हा जाणीव होईल तेव्हा आपण दुर्गुणामध्ये परिवर्तन करायचा प्रयत्न करतो आणि मग ते दुर्गुण हळूहळू कमी होऊन तिथे काय होतं, सद्गुणांची पेरणी होते. आणि मग अशा नवनवीन सद्गुणांची पेरणी होत 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 काय होतं, आपला स्वभाव परिवर्तित होतो. अशा पद्धतीने हे रिप्रोग्रॅमिंग संत संघामुळे होतं. आणि काही काहींच्या बाबतीत आपण बघतो की संत संघ दीर्घकाळ करत असतात लोक. आपण आपल्याला पण लक्षात येतं काय उपयोग आहे, आपण म्हणतो की नाही, काय उपयोग आहे एवढं आध्यात्मिक जाऊन, उपासनेला जाऊन, गीता धर्म मंडळात प्रवचन ऐकून, काही फरक पडलेला नाही, असं आपण खूप जण खूप अगदी अशी सहज कमेंट पास करतो बघा. खरं चुकीचं आहे. मागच्या ह्याच्यात आपण पाहिलंय की ते घोड्याच्या लिदाचा डोंगर होतो, दुसऱ्याची नावं ठेवली आणि दुसऱ्याबद्दल. पण जेव्हा आपण अशी नावं ठेवतो ना, कारण काय आहे, खूप त्यांनी उपासना केलेली असते, खूप सद्गुण हे संतांचे संगतीत राहिलेला असतो, पण का नाही तो त्याच्यामध्ये बदल होत, तो रिप्रोग्रॅमिंग का करू शकत नाही माणूस, तर त्याच्यामध्ये अधिकाराचा अभाव असतो. आता हा अधिकार म्हणजे काय आहे, खूप मोठा विषय आहे, थोडक्यात सांगून जाते मी. साधन चतुष्टय ऐकलं असेल ना तुम्ही, विवेक, वैराग्य, षटसंपत्ती आणि मुमुक्षत्व याचा अभाव असतो. नाही त्याच्याकडे विवेक तरी नसतो, नाही तो सद्गुरू ओळखत नाही. विवेक असेल तर वैराग्य धारण करू शकत नाही तो. किंवा षटसंपत्ती आहे, शम दम वगैरे जी आहे, तितिक्षा उपरती जे ही तो त्याच्याकडे नसते. किंवा त्याच्याकडे मुमुक्ष म्हणजे त्याला मोक्षाचा अधिकारी व्हायची ओढच लागलेली नसते, या कशाचा तरी अभाव असतो. आणि मग काय होतं, तो संत संघ जरी करत असला तरी त्याचे संस्कार त्याच्या बुद्धीतच राहतात, बुद्धीपुरतेच. त्याला समर्थ म्हणतात शब्द ज्ञानी किंवा शब्द पंडित. जातो सत्संगाला, संत संघाला जातो, पण त्याचं इतकं बुद्धीमध्ये ते सगळं राहिलेलं असतं ना, तो सगळ्यांना मागच्या समासात सांगितलेलं आहे की लोका सांगे ब्रह्मज्ञान आणि आपण राही कोरडा भाषा. हे रिप्रोग्रॅमिंग दीर्घकाळ संत संघ असल्यामुळे होत नाही, कारण अधिकाराचा अभाव असतो. आता ह्याच्यावर साधन चतुष्ट हा पण एक खूप मोठा वेगळा विषय आहे. नंतर काय असतं त्याचं, तर त्याची श्रद्धा जी असते ती विवेकपूर्ण नसते, सद्गुरूंवर संशय असतात, किंवा काय म्हणतात त्याला, त्याच्या मनामध्ये कुविचार येत असतात. कुविचार म्हणजे काहीतरी हे काय सांगतात ते बरोबर नाहीये. किंवा एक स्मरण एक हे आहे ना, श्रद्धावान लभते ज्ञानम, नाही त्याची श्रद्धाच नसते, विश्वासच नसतो आपल्या सद्गुरूंवर किंवा संतांवर, त्यामुळे त्याला ज्ञान काही लाभत नाही. त्यामुळे काय होतं, तो अंतर्मुख होत नाही, रिप्रोग्रॅमिंग करू शकत नाही. विवेक नसतो किंवा अविवेकाने तो सद्गुरूंकडे संत संघाला जात असेल तर मग काय होतं, तो ऐकतो 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 तेवढ्या पुरता भावनिक होतो, हा खरंच की, पण त्याची अंतर्मुखता नाही होत, कारण त्याने स्वीकारलेलं नसतं ना, ते वरवरच राहिलेलं असतं. तो खूप ते ऐकून प्रवचन पण तो खूप देत असतो की नाही नाही असं केलं तर असं व्हायचं, असं केलं तर असं व्हायचं, पण तो अंतर्मुखून विचारच करत नाही. तो तेवढ्या पुरता भारावून जातो, ते लिहून घेतो, नोट्स काढतो, टिपणं काढतो, त्याचा उपयोग तो दुसऱ्या प्रवचनामध्ये करतो. म्हणजे काय आहे, अंतर्मुखता तो सोडून बहिर्मुखता त्याची जास्त असते, कारण त्याच्याकडे काय असतो, अहंकार असतो. कोणता अहंकार असतो, मी संत संग करतो म्हणजे काय आहे, हा अहंकार त्याच्याकडे असतो. किंवा मला सगळं कळलंय, बुद्धीतच आहे फक्त, ते आचरणात नाही आलेलं, ते मनामध्ये चित्तामध्ये रिप्रोग्रॅमिंग साठी उतरलेलं नाहीये, त्याला ज्ञानाचा गर्व असतो.
आणि समर्थ शिष्याला सांगतात सुद्धा, खूप वेळा आपण पाहिलेलं पण आहे की मला ज्ञान झालं, हा पण एक सूक्ष्म हे असतो. सुषुप्ती अवस्थेमध्ये हे जास्त लक्षात येतं की मी आहे तो पाहणारा. हा जो मी आहे ना, हे एक सूक्ष्म अहंकार आहे. हा जो गर्व आहे त्याला ज्ञान गर्व म्हटलेलं आहे. आणि लोक जरी म्हणत असले तरी तो म्हणतो मी बदललेलाच आहे. त्याला आत्मतुष्टी म्हणतात. मी बदललेलाच आहे. तो बदललेला नसतो. त्याचं फक्त बुद्धीपर्यंतच त्याची म्हणतात ना, सरड्याची धाव कुंपडापर्यंत. त्याची धाव त्या कुंपडापर्यंत, बुद्धीपर्यंतच त्याला त्याचं ते काय जे संत संघामध्ये जाऊन, सत्संगामध्ये जाऊन लाभलेलं असतं ना, ते आहे. म्हणजे समर्थ सांगतात की अहंकार टिकला की संस्कार पण टिकतोच. म्हणून शरणागत जो भाव आहे त्याला खूप महत्व आहे. अहंकारच निघून जातो ना शरणागतीमध्ये. आपण जेव्हा म्हणतो की नाही बाबा मी आता खूप तुला शरण आलो, असं जेव्हा आपण भगवंताकडे, द्रौपदीच्या आपण गोष्ट सांगतात महाभारतामध्ये की वस्त्रहरणाचा जो प्रसंग असतो, ती सगळ्यांना हाका मारते. भीष्माचार्यांना हाका मारते, धृतराष्ट्राला हाका मारते, विदुराला हाका मारते की हे तुम्हाला शोधते. तिचे प्रश्न आहेत सगळे आणि कोणीही तिच्या सहाय्याला धावून येत नाही. आणि मग शेवटी शरण जाते ती की हे कोणीही माझ्या सहाय्याला नाहीये. मग ती भगवंताला हाक मारते. आणि मग असं म्हटलं जातं की वस्त्र या रूपामध्ये किंवा वस्त्ररूपी भगवंत तिला सहाय्य करतो असं म्हटलं जातं. तर तेव्हा नंतर ती कृष्णाला विचारते की एवढं सगळं दिसत असताना तू माझ्या सहाय्याला का नाही आला. तेव्हा तो सांगतो की तू आधी सगळ्यांना हाका मारलीस, मग ते येतील म्हणून मी थांबलो. आणि तू जेव्हा मला अतिशय आर्ततेने, म्हणजे तुला आता लक्षात आलं की माझं आता काही चालत नाहीये, मी ह्यांना हाक मारली यांची मदत नाही, यांना हाक मारली यांची मदत नाही, मग आता मला मदत करणारा कोण आहे, तर तो फक्त आहे. म्हणून तू मला जेव्हा शरण येऊन आर्ततेने माझी आठवण केलीस तेव्हा मी तुझ्यासाठी धावून आलो. म्हणजे शरणागत हा जो भाव आहे हा कधी असतो, तो जर टिकला, शरणागत असेल तर अहंकार देहबुद्धी नाहीशी होते, पण अहंकार टिकला तर मात्र संस्कार टिकतो असं समर्थ शिष्याला सांगतात. आणि फक्त बाह्य संघात असतो, म्हणजे अंतर्गत तादात्म्य काहीच नसतं त्याच्यामध्ये. काय येतो, फक्त संत संघामध्ये शरीराने त्या सत्पुरुषांबरोबर राहत असतो. पण त्या संतांचं आचरण, संतांचे गुण आत्मसात करायचा तो प्रयत्न करत नाही. म्हणजे शरीराने तो त्या संतांबरोबर असतो पण त्याचं मन मात्र बाह्य विषयांमध्ये गुंतलेलं असतं. आज इकडे काय आहे, आज तिकडे काय आहे, आज इकडे माझा सत्कार होणार आहे का, आज इकडे हे होणार आहे का, आज तिकडे ते होणार आहे का, सगळ्या आयुष्याण असतात त्याला. अशा पद्धतीने तो असतो. म्हणून तो दीर्घकाळ संत संघात राहून सुद्धा त्याचं विचार बदलत नाही, की त्याचं रिप्रोग्रॅमिंग होत नाही. त्याच्यानंतर त्याला पुनरावृत्तीचा अभाव असतो. म्हणजे श्रवण करत असतो, मनन होत नाही, चिंतन होत नाही, त्यामुळे आचरण त्याचं होत नाही. आणि झालं तर त्यात सातत्य राहत नाही. नियमितता असायला पाहिजे ना कोणत्याही साधनेला, तसं त्याचं होत नाही. त्यामुळे काय होतं, त्याचे जुने संस्कार परत प्रबळ होत जातात. म्हणजे संत संघाचा काही त्याला लाभ होत नाही. नंतर समूह मानसशास्त्र, म्हणजे मगाशी आपण बोललो की आमची ही परंपरा आहे, आमचे हे संत आहेत, तुमचे संत आम्ही मानत नाही, असा एक अहंकारच म्हणायला लागेल त्याला, तो त्याच्याकडे टिकतो. त्यामुळे त्याचे जुने संस्कार हे टिकतात. आणि अंतिम तात्विक कारण असं म्हणतो, म्हणजे संत जो मार्ग दाखवतात त्या मार्गावरून तो चालत नाही, त्याचा स्वतःचा मार्ग वेगळाच तयार करतो. मग कसं काय त्या मार्गाला जाणार, कारण संतांनी अनुभव घेतलेला आहे की या मार्गाने मी गेल्यावर मला परमतत्व आहे हे प्राप्त झालेलं. ह्या मार्गाने तुला पण प्राप्त होईल. पण मध्ये काय होतं, कशाला आपण शॉर्टकट घेऊ, आपण इकडे जाऊ, किंवा मध्ये काहीतरी त्याला हे मिळतात, विषय मिळतात की राहू आपण तिथे. आपण पाहिलं नाही की तो थकतो, इथंच थांबतो आपण, हेच वाराणसी म्हणतो. तो वाराणसी अजून पुढे असतं आणि इथंच राहतो, कारण त्याला तिथले सगळे विषय खुणावत असतात ना. म्हणून तो संत संघात राहून सुद्धा तो आपल्या संस्कारामध्ये, आपल्या कॉम्प्युटरमध्ये रिप्रोग्रॅमिंग करू शकत नाही. म्हणून
संत संघ हा सूर्य आहे. फक्त आपण काय म्हणजे ही लोक जी रिप्रोग्रामिंग करत नाही आपल्यासारखे साधक, हे खिडक्या उघडत नाही, खिडक्या बंद करून बसलेले असतात. त्यामुळे सूर्यप्रकाश त्यांच्या घरात येतच नाही. खिडकी उघडली तर सूर्यप्रकाश येईल ना. त्यामुळे संत संघ हा सूर्य आहे आणि त्याची खिडकी उघडा असं समर्थ शिष्यांना सांगत आहेत. त्याच्यानंतर पुनरावृत्तीचा पण अभाव असतो अशा लोकांमध्ये, म्हणजे सातत्य आपण पाहिलेलं आहे. त्याच्यानंतर अंतिम तात्विक कारण म्हणजे संतांनी सांगितलेला मार्ग ते पाहत नाही. म्हणजे काय आहे तर अधिकारत्व नाही हे कारण आहे. त्याचा परिणाम काय, संत संघाचा लाभ मिळत नाही. अहंकार टिकलेला असतो, त्यामुळे सूक्ष्म सुद्धा त्यांच्यामध्ये बदल होत नाही. आचरण नसतं, त्यामुळे संस्कार पण त्यांचे जुने पूर्वीचे जसेच्या तसे असतात. आणि बाह्य संघ असतो, त्यामुळे त्याचा परिणाम काय होतो, संत संघ असून सुद्धा अंतःपरिवर्तन त्यांच्यामध्ये होत नाही. त्यामुळे संत संघांचं आचरणात रूपांतर कसं करायचं. संत संघ तर आहे, आता त्याचं आपल्याकडे आचरणात रूपांतर करायचं असेल तर ते जे संतांचं जे आचरण आहे ते आपल्या स्वभावात उतरवण्याचा प्रयत्न केला पाहिजे. म्हणजे प्रेरणा घेतली पाहिजे ती संतांच्या वागणुकीतून. संतांबरोबर आपण राहतो की नाही, मग त्यांच्या वागणुकीतून आपण प्रेरणा घेतली तरच आपल्यामध्ये परिवर्तन होणार आहे. म्हणजे काय करायचं, आता संतांच्या ठिकाणी आपण पाहिलं क्षमाशीलता, आपण पाहायचं आपण किती जणांना क्षमा करतो. आता तर असं फॅडच निघालंय, रोज उठून एक क्षमा प्रार्थना करायची. आपण ज्यांना त्रास दिला त्यांच्याबद्दल क्षमा, म्हणजे त्यांच्याकडून आपण माफी मागायची. आपल्यामुळे ज्यांना त्रास झाला त्यांची आपण माफी मागायची. आपल्या विचारांमध्ये असे विचित्र संस्काराने विचार येतात त्याच्याबद्दल माफी मागायची. 5 मिनिटाचं काम करायचं, क्षमा प्रार्थना, आणि दिवसभर आपण काय वागतो याचं काय विचारच करायचं नाही. कसं आपले संस्कार बदलतील. त्यामुळे संत कसे वागतात हा विचार आपण रोजच्या रोज जर केला तर आपल्यामध्ये परिवर्तन घडेल. समत्व भाव असतो, आपण पाहिलं नाही, क्षमावृत्ती पाहिली, समत्व भाव पाहिला, तर आपण किती भेदभाव करत असतो. हा बुद्धू आहे, हा काळा आहे, हा गोरा आहे, हा बुटका आहे. बघा ना, आपण जर आपलं आत्मपरीक्षण केलं तर आपण क्षणाक्षणाला भेदभाव करत असतो. कसं काय आपल्यामध्ये परिवर्तन होणार आहे. आपण प्रेरणा काहीच घेत नाही ना. त्यामुळे संतांची प्रेरणा घेऊन आपलं मनन, आपलं आचरण, आपण संतांनी सांगितलेलं साधन हे म्हणजे सतत सातत्याने केलं तरच आपल्यामध्ये परिवर्तन होणार आहे, संस्कारामध्ये परिवर्तन होणार आहे. आणि त्यामुळे म्हणजे पुनरावृत्ती करायला पाहिजे आपल्याला, कारण संत संत आहेत, आपण संत नाही आहोत. आपले अनेक जन्माचे वाईट विचार आहेत, वाईट संस्कार आहेत. मग आपले संस्कार आपल्याला बदलायचे असतील, सायंटिफिक सांगते मी तुम्हाला की आपली एक विचार किंवा आपले संस्कार ही एक एनर्जी. आता आपले विचार आपले संस्कार हे जेव्हा ब्रह्मांडात जातात, पिंडी ते ब्रह्मांडी म्हणतो ना, ते जेव्हा एनर्जी लेवलमध्ये जातात, ब्रह्मांडातल्या एनर्जीमध्ये जातात आपले विचार, तेव्हा काय करतात, आपली एनर्जी त्या पद्धतीची एनर्जी कॅच करते. आपल्याला रेडिओ स्टेशन लावायचं असेल तर आपल्याला ती बँडविड्थ लागली, आपण म्हणतो की नाही 91.1 काय 95.5, ती जर फ्रिक्वेन्सी मॅच झाली तरच ते आपल्याला ऐकायला येईल. नाहीतर आपल्याला बघा कधी कधी थोडंसं जरी हे झालं तरी खरखर ऐकायला येते, स्पष्ट ऐकायला येत नाही, कारण ती फ्रिक्वेन्सी मॅच होत नाही. तसे आपले जे संस्कार आहेत अनेक जन्माचे ते ब्रह्मांडात जातात आणि त्या फ्रिक्वेन्सीलाच ते कॅच करतात, मॅच करतात, आणि पुन्हा ब्रह्मांडातून ऊर्जा आपल्याकडे सतत येत असते ना. ब्रह्मांडातून ऊर्जा आपल्याकडे सहस्रार चक्रातून सतत येत असते. मग पुन्हा तीच एनर्जी आपल्याकडे येते, म्हणजे आपण आपले जे संस्कार कुसंस्कार म्हणून तेच आपण म्हणजे कितीतरी पटीने आणतो की नाही. मग आपल्याला संत संघाने आपला विचारच बदलायचा आहे की जो आपण ब्रह्मांडात एनर्जी लेवलला पाठवतो, ती जर एनर्जी आपण बदलून पाठवली
जर आपल्या फिका म्हणतो ना आपण की आपले संस्कार फिका होतील, आपल्या विचारामध्ये आपण परिवर्तन केलं आणि 50% आपला विचार बदलला, तर आपल्याकडे येणारी 50%च एनर्जी येणार आहे ना निगेटिव्ह, बरोबर आहे की नाही? मग ती 70% आपण बदलली तर आपल्याकडे 25% निगेटिव्ह एनर्जी येणार आहे. असं करत 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 कधीतरी तो विचार 100% आपल्याकडे त्या पद्धतीची एनर्जी घेणारा सद्गुणाचा आपल्याकडं एनर्जी लेवलचा फोर्स येईल, असा तो बदल होतो. मग आता काय असतं तर त्याच्यासाठी 3 पद्धतीची साधना करावी लागते, वाणी, मन आणि कर्म. आता वाणीने काय करायचं? संत वचनाचं पठण करायचं. बघा, आपण एखादं स्तोत्र म्हणत असू ना तर आपलं मन क्षणभर शांत राहतं. जप करत असू तरी पण आधी स्थिर होत नाही. म्हणजे मी ही सगळी काय सांगते, ही साधना आहे. आपण आधी बघा जप करायला लागलो तर इतके खंडीभरचे दुनियाभरचे विचार आपल्या डोक्यात येत राहतात. आपण नुसती ती माळ फिरवत असतो, जप करत असतो, जप करत असतो. आपल्या घरातच उदाहरण बघा ना, आई जप करत असते आणि कुकर लावलेला असतो आणि मग सांगा, अरे शिट्ट्या होत आहेत, ते 4 शिट्ट्या झाल्यात, बंद कर. जपामध्ये लक्षच नाहीये. हे संत संघ म्हणजे संत संघ लाभलाय, उपासना मिळालेली आहे, साधना मिळालेली आहे, आपण करायचा प्रयत्न सुद्धा करतोय. किती अडथळे असतात संत संघ लाभून सुद्धा. म्हणून समर्थ म्हणतात की तो भाग्यवानांनाच लाभतो आणि भाग्यवानांनी त्याचा उपयोग करून घेणं गरजेचं आहे. साधना करताना भले ती 1 मिनिट करा साधना, सुरुवातीला 1 मिनिट करा, नंतर 2 मिनिटं करा, नंतर 3 मिनिटं करा. 1 मिनिट जर तुम्ही शांतपणे जर त्या काय जी उपासना संतांनी तुमच्या दिलेली आहे ती जर तुम्ही त्याच्यावर ध्यान ठेवलं, 1 मिनिट करा. आज 1 मिनिट होईल, उद्या एक अर्धा मिनिट, अर्धा सेकंद वाढवा. आज मी अर्धी माळ जप करीन, उद्या मी अजून 2 मणी जप करीन. शांततेमध्ये फरक पडायला जातो. करून बघा तुम्ही, ही अंतर्मुखता होत जाते ना. म्हणून वाणी काय आहे? संत वचन पठण करायचं. मन काय? नामस्मरण किंवा संतांचं जे काही उपासना दिलेली आहे त्याच्यावर चिंतन करायचं. आणि कर्म म्हणजे काय? संत जसे वागतात तसं वागायचं. म्हणजे सेवाभाव राहायला पाहिजे, दुसऱ्याचं कल्याण करण्याची भावना असली पाहिजे, त्याच्यानंतर मत्सर असला नाही पाहिजे, द्वेष असला नाही पाहिजे, संयम असला पाहिजे, दुसऱ्याबद्दल करुणा उत्पन्न व्हायला पाहिजे. हे जे आहे हे आपण आपल्या कर्मात, ही साधनाच आहे ना एक प्रकारची. आपली कर्म आपल्यामध्ये बदल करणं. म्हणजे संत संघाचा मुख्य उद्देश काय आहे? संतांवर अवलंबून ठेवणं हा मुख्य उद्देश नाहीये, तर स्वतःमध्ये संतत्व जागवणे हा संत संघाचा. म्हणून समर्थ म्हणतात संत संघ भाग्यवान आहे लाभला, आणि तो भाग्यवान का आहे तर तो संतची होय. त्यामुळे संत संघ हा लाभणं हा भाग्यात आहे. लाभलेला, ज्यांना संत संघ लाभलेला आहे त्यांनी त्याचा पुरेपूर उपयोग करून घ्यायला पाहिजे. म्हणजे काय? संत संघ प्रेरणा देतो. साधना म्हणजे प्रयत्न आहे ना, आपल्यामध्ये बदल करण्याचा प्रयत्न, याला साधना म्हणतो. मग त्याची पुनरावृत्ती झाल्यानंतर आपले संस्कार फिके 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 होत जातात. मग आपले संस्कार फिके फिके होत झाल्यानंतर आपले संस्कार बदलतात. मग संस्कारामध्ये परिवर्तन होतं, म्हणजे आपल्या कृतीमध्ये परिवर्तन होतं, आपल्या कर्मामध्ये परिवर्तन होतं. म्हणजे आपला स्वभाव बदलतो की नाही. आपल्याकडे संयम येतो, आपल्याकडे क्षमाशीलता येते, आपल्याकडे करुणा येते, आपल्याकडे समत्व भाव येतो. अगदी संतान एवढं नाही, पण आपण कुठेतरी 1% तरी विचार करतो की नाही. हे आपले संस्कारमध्ये परिवर्तन होत जातं. आणि मग हळूहळू ती साधना आपण सातत्याने करत गेलो की काय होतं, आपल्याला आत्मसाक्षात्काराकडे आपण जातो. खूप मोठा मार्ग आहे हा. पण समर्थांनी शिष्याला अशा पद्धतीने हे सांगितलेलं आहे की संत संघाचं महात्म्य. असं मला जेवढं काही चिंतन, मला जेवढं समजलं तेवढं मी तुमच्या समोर अभ्यास करून मांडण्याचा एक प्रयत्न केलेला आहे. थोडाफार अनुभव पण याचा घेतलेला आहे, मी सांगितलेला आहे. आणि असंच जर तुम्ही पण अनुभव घ्या. माझे अजून एक गुरु आहेत, म्हणजे ते विज्ञाननिष्ठ गुरु आहेत. ते सांगतात आपल्याला साधू बनायचं नाही,
आपल्याला संत महात्मे बनायचं नाही, कारण हा जन्म आपला नाहीच आहे संत महात्मे बनायचा. पण आपण त्या गोष्टीचा अनुभव तरी घेऊन पहा ना, की संतांनी हे सांगितलेलं आहे हे बरोबर आहे का, हा तरी प्रयत्न करा. असं ह्या संत संग महिमाचं एक चिंतन अभ्यास मी तुमच्या समोर मांडलेला आहे. जय जय रघुवीर समर्थ.